हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. गुड मॉर्निंग. आज मी तुमच्यासोबत मॉर्निंग टू नाईट रुटीन फॉर स्कूल ते शेअर करणार आहे. तुमचं स्कूल कोचिंग कोणत्याही टायमाला असेल ना, कोणत्याही वेळेला असेल तरी पण हे तुम्हाला रुटीन फॉलो करता येईल. चला मग व्हिडिओला स्टार्ट करूया. तर इथे तुम्हाला 6 to 6:30 AM पर्यंत उठून जायचं आहे. त्यानंतर मग लवकर ब्रश करून घ्यायचा. चला मग मी पण लवकर ब्रश करते. तर इथे माझा ब्रश करून झालेला आहे. तर जर तुम्ही ब्रश करायच्या आधी जर पाणी पित असाल तर ठीक, नाही तर मग तुम्ही ब्रश केल्यानंतर पण पाणी पिऊ शकते. ते तुमच्यावर आहे, तुम्हाला कसं पाणी प्यायचं. आणि पण मॉर्निंगला रोज 1 ग्लास तरी तुम्ही पाणी प्यायचंच. हे हॅबिट लावून घ्या तुम्ही स्वतःला. एकदा की सवय लागली ना तर मग ते आपोआप आपल्याला पाणी. त्यानंतर इथे मी चहा मांडून घेते. आता विंटर सीझन चालू आहे तर मॉर्निंगला चहा प्यायची मजा तर वेगळीच असते. तुम्हाला पण आवडतो का सांगाल मला खूपच आवडतो. तर मी माझ्यासाठी चहा मांडून घेते आहे. त्यानंतर जर तुमचं कोचिंग वगैरे असेल मॉर्निंगला तर तुम्ही त्याची तयारी करा. माझा टायपिंगचा क्लास आहे तर मी टायपिंगच्या क्लाससाठी रेडी होत आहे. तर आता माझी इथे तयारी झाली आणि मी माझ्या टायपिंगच्या क्लासला चालली आहे. त्यानंतर तिकडून आल्यानंतर मी थोडंसं रिलॅक्स करते. तुम्ही जर कोचिंगवरून आला असाल तर थोडंसं रिलॅक्स कराल आणि अगोदर नाश्ता करून घ्याल. नाश्ता केल्यानंतर मग मी लगेच तुम्हाला काय म्हणते आंघोळ करून घ्यायची आहे आणि आंघोळ केल्यावर मग बाकीचे कामं करायचे आहे. तर इथे तुम्हाला सर्वात अगोदर टू डू लिस्ट बनवून घ्यायची आहे. तुम्हाला पूर्ण दिवसभर काय करायचं आहे, कोणतं प्लॅनिंग आहे तुमचं आज दिवसभराचं, तर ते पूर्ण तुम्हाला त्यामध्ये नोट करून घ्यायचं आहे. तर सगळ्यात अगोदर तुम्हाला जर ही हॅबिट नसेल ना तर ते तुम्ही आजपासूनच लावा. त्याचा ना खूप छान फायदा मिळतो. तुम्ही एकदा ट्राय कराल. तर तुम्हाला पहिले टू डू लिस्ट बनवून घ्यायची आहे. त्यानंतरच त्याची म्हणजे आणि झोपायच्या अगोदर पण एकदा टू डू लिस्ट चेक करायची. म्हणजे आपण आज दिवसभरात कोणते पॉईंट्स कंप्लीट केले तर त्यावर टिक मार्क करायचं. आता जर तुमचं जर स्कूल थोडं वेळानं असेल ना तर थोडं जे तुम्हाला शाळेमध्ये शिकवलं आहे किंवा तुम्हाला कोणतं चॅप्टर रिवाईज करायचं आहे किंवा मग कशाचा तुम्हाला स्वाध्याय सोडवायचा आहे तर त्या टाईममध्ये तुम्ही थोडंसं स्टडी करू शकता. समजा जर तुमच्याकडे 2-3 तासाचा टाईम असेल तर तुम्ही 1-2 तास समजा आपल्या अभ्यासाला पण देऊ शकता. तुम्हाला रिव्हिजन करायची आहे कशाची, काय करायचं आहे, तुम्ही ह्या टाईममध्ये तुम्ही करू शकता, मॅनेज करू शकता. त्यानंतर मग तुम्हाला जेवण करून घ्यायचं आहे लवकर. आणि जेवण केल्यानंतर ना तुम्ही सर्वात अगोदर तुमची बॅग पॅक करून घ्या. बुक्स वगैरे टाकून घ्या बॅगमध्ये. एक्स्ट्राचे बुक्स 1-2 बुक्स घेऊन घ्या. त्यानंतर पेन्स वगैरे लागत असेल तर ते घेऊन घ्या. काय विसरले आहात हे एकदा तुम्ही चेक करा. जर तुम्ही अगोदर बॅग भरली असाल पण वेळेवर एकदा चेक करायची की बघा आपलं काय राहिला म्हणून.
नंतर मग त्यानंतर तुम्हाला शाळेची तयारी करून घ्यायची आहे. तर मी इथे ना जास्त काही नाही वापरत. मी फक्त निव्या, साधं पावडर, आपलं बेबी लिप्स आणि गंध एवढंच वापरते. तर लवकर तुम्ही मग शाळेची तयारी करून घ्या. त्यानंतर मग शाळेला जा. Do you love me, Matthew? I do. Honestly? Yes. Secretly, but honestly. No more secrets. तर इथे आता तुम्हाला शाळेमधून आल्यानंतर जे आपण शूज घालतो किंवा मग सँडल्स घालतो ते व्यवस्थित जागेवर ठेवून द्यायचे अगोदर. असं कुठे पण नाही ठेवायचे, ते ठेवून द्यायची. बॅकपॅक जागेवर ठेवून द्यायचं जिथे आपण नेहमी ठेवतो. त्यामधली वॉटर बॉटल काढायची. तुम्ही जर समजा टिफिन नेत असाल तर ते व्यवस्थित काढून ठेवायचं. बॉटल लागलीच तर धुवून टाकायची, म्हणजे कसं आपल्याला दुसऱ्या दिवशी मग जास्त अडचण जात नाही. त्यामुळं नंतर ते झालं की नंतर मग तुम्हाला फ्रेश होऊन जायचं आहे. छानपैकी फ्रेश होऊन जायचं आणि फ्रेश झाल्यानंतर जर तुमचा स्कूलचा युनिफॉर्म असेल तर तो लवकर चेंज करून घ्यायचा आणि जे आपले कम्फर्टेबल क्लोथ्स आहे ते घालून घ्यायचे. नंतर मग थोडंसं आणखी रिलॅक्स व्हायचं, कारण शाळेतून आल्याबरोबर स्टडी करायला सुरुवात नाही करायची, कारण आपण शाळेमध्ये पण 4-5 तास आपण स्टडीमध्येच जातो. तर त्यामुळं थोडंसं रिलॅक्स व्हायचं. तर इथे माझा भाऊ ना पतंग उडवत होता, तर मी पण त्याच्यासोबत त्याची मदत करत होती उडवायला. तसं मला तर नाही उडवता, मी पण त्याला हेल्प करत होते. तर तसं पण तुम्ही करू शकता. तुम्हाला इतर ॲक्टिव्हिटी पण महत्त्वाच्या असतात ना, तर त्या पण करायच्या. तुम्हाला खेळायचं आहे किंवा फ्रेंड्ससोबत गप्पा करायच्या आहे किंवा काय करायचं आहे, तुम्ही ह्या टाईममध्ये तुम्ही करू शकता. पण रिलॅक्स व्हायचंच, कारण जर तुम्ही लगेच स्टडी करायला बसाल ना तर आपला कसा माइंडसेट नाही राहत. तर त्यामुळे ना स्टडीमध्ये पण आपलं कॉन्सन्ट्रेट नाही राहत. तर कसं थोडंसं रिलॅक्स झालं की मग नंतर मग आपल्याला स्टडी करण्यात इंटरेस्ट येतो. त्यामुळं सगळं करायचं. नंतर मग त्यानंतर मग आपण आपला स्टडी करायला सुरुवात करायची. तुम्हाला आज काय शाळेमध्ये शिकवलं किंवा तुम्हाला जर कोणता चॅप्टर लिहायला दिला असेल तर तुम्ही तो सॉल्व करायचा, किंवा मग समजा जर तुम्हाला आज रिवाईजच करायचं आहे किंवा कोणतं बुक रिवाईज करायचं आहे ते तुम्ही करू शकता. तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही ते करू शकता. तुमचा स्टडी वगैरे सर्व झाला की त्यानंतर जे तुम्ही मॉर्निंगला टू डू लिस्ट बनवली होती ना ते एकदा चेक करायची. म्हणजे त्यामधले आपले कोणते पॉईंट दिवसभरापूर्ण कंप्लीट झाले त्यावर टिक मार्क करायचं. आणि समजा जर त्यामधले जर कोणते पॉईंट राहिले असेल तर ते तुम्ही उद्याला कंप्लीट करा. तर बस एवढाच माझा आजचा व्हिडिओ होता. आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला. भेटू आता उद्या. बाय.